क्वेश्चन स्ट्रक्चर राहते आणि जास्तीत जास्त तुम्हाला फॉरेस्ट गार्डला समानार्थी म्हणजे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स म्हणजे तुम्हाला जे प्रश्न शब्द जे विचारले जातील सिनोनिम्स शब्द करायचे, अँटोनिम्स शब्द करायचे आणि वर्ड व सबस्टिट्यूशन असे शब्द तुम्हाला इंग्रजीमध्ये विचारले जाते. आणि सामान्य ज्ञान जे आहे तुम्हाला आधी सांगितलं मी इतिहास, भूगोल, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, राज्यशास्त्र आणि थोडंफार काही जनरल सुद्धा म्हणजे जे ऑब्जेक्ट नॉलेज आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाते. अशा प्रकारचा हा तुमचा सिलेबस. यानंतर आता आपण सब्जेक्टला स्टार्ट करू. एक कुठलाही सब्जेक्ट याच्यामध्ये घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल आपल्याला इंग्रजी विषय आपल्याला घ्यायचा आहे. या विषयामध्ये एक एवढं असं डोक्यात लावून नाही घ्यायचं की इंग्रजी विषय खूप हार्ड आहे, तो कसा समजणं आपल्याला, कसं आपण करायचं. याच्यामध्ये फक्त तुमची मेहनत एकच आहे, तुम्हाला शब्द थोडी पाठांतर करावं लागेल. बाकी या विषयामध्ये काय विचारले जाते हे तुम्हाला इथे मी सविस्तरपणे तुम्हाला सांगतो. एक्झॅक्ट त्याच्यावर जरी तुम्ही तयारी केली तरी इंग्रजी विषय तुमचा पूर्ण होऊन जाईल. याच्यामध्ये सर्वप्रथम इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला आधी काय सांगितलं मी, टेन्स महत्वाचे आहे. काय म्हणतो तुम्हाला? टेन्स. टेन्स ज्याला मराठी काय म्हणतो आपण? काळ म्हणतो. काय म्हणतो आपण? काळ. आता मेन टेन्स किती आहे कोणाला माहिती आहे का? मेन टेन्स किती आहे? 3 आहे. कोणते आहे? राईट. बघा प्रेझेंट टेन्स कुठला आहे पहिला? प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स बघा सोबतच तुमचा मराठीचा अभ्यास होतो याच्यामध्ये. प्रेझेंट टेन्स म्हणजे कुठला काळ? मराठी काय म्हणतो आपण? वर्तमान काळ. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. परंतु आपल्याला प्रेझेंट टेन्सचे काइंड ऑफ प्रेझेंट टेन्स, काइंड ऑफ प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? प्रेझेंट टेन्सचे उपप्रकार. काय म्हणतो आपण? प्रेझेंट टेन्सचे उपप्रकार आपल्याला महत्त्वाचे आहे. या टेन्सचे उपप्रकार कोणते आहे, किती आहे आणि कशा प्रकारे सॉल्व्ह करतो आपण. किती आहे प्रेझेंट टेन्सचे? काइंड ऑफ प्रेझेंट टेन्स किती आहे? 4 आहे. किती आहे? 4. पहिला येतो आपल्या याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा याला मराठी काय म्हणतो आपण? सिंपल प्रेझेंट टेन्सला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? साधा वर्तमान काळ. काय म्हणतो आपण? साधा वर्तमान काळ. आणि आपल्याला काय करायचं? फक्त त्याचे फॉर्म्युले पाठ करायचे. टेन्स जे आहे त्याचे फॉर्म्युले जर तुम्ही पाठ केले तरी तुम्हाला कुठलाही प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. कारण की इंग्रजी या विषयाचे जे बेसिक नॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला टेन्स खूप गरजेचं आहे करणं. तर हे टेन्स जर तुम्ही केले तर बाकी तुम्हाला असं समजा की 70% तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो इंग्रजीचा. जसा सिंपल प्रेझेंट याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? मराठी काय म्हणतात आपण? विषय. सब्जेक्ट तो शब्द वेगळा झाला नाही. ठीक आहे ते सांगा तुम्हाला. विषय हा वेगळा झाला सब्जेक्ट म्हणजे. इथं सब्जेक्ट म्हणजे कर्ता. त्याला काय म्हणतो आपण? कर्ता. याला म्हणजे इथं सब्जेक्ट. V1. V म्हणजे काय? काय सांगा तुम्ही? V म्हणजे काय? V1 म्हणजे वर्ब, क्रियापद. माहिती ना? क्रियापद. इथं V1 म्हटलं म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. हे काय म्हणतो आपण? क्रियापदाचे पहिले रूप. म्हणजे इथं कर्ता प्लस काय झालं इथं? क्रियापद. आणि शेवटला येतं ओ म्हणजे ऑब्जेक्ट. ओ म्हणजे काय होते? ऑब्जेक्ट. त्याला मराठी काय म्हणतो आपण? कर्म. याला काय म्हटलं जाते? कर्म. बघा प्रेझेंट टेन्स त्याचा पहिला उपप्रकार काय झालाय? सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, V1 म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता कर्ता काय असतो? कर्ता कसा यूज करतो आपण? जसं याच्यामध्ये आपल्याला कुठल्या व्यक्तीचे नाव घेतो आपण कर्ता म्हणून घेतो. जसे आपण नाउन जे आहे, प्रोनाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, वर्ब आहे, हे तुम्हाला पुढे सांगतोस मी. याचं एखादं उदाहरण घेऊ वाटल्यास आपण. उदाहरण म्हणजे कसे तयार होते. फॉर एक्झाम्पल इथे जर मी ही राइट्स अ लेटर. बघा मी काय लिहिलंय? ही राइट्स अ लेटर.
आता हे जे तुम्हाला आयडेंटिफाय विचारलं, प्रश्न कसे विचारले जाते, आयडेंटिफाय, किंवा तुम्हाला काही क्वेश्चन दिले जाते आणि त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केला जाते की विचारते तुम्हाला की कुठल्या टेक्स्टमधलं एक्झाम्पल आहे. आता ही हा काय घेतला, मी इथे सब्जेक्ट घेतलेला आहे, इथं काय घेतलंय V1 घेतलेला आहे आणि इथे काय घेतलंय मी ऑब्जेक्ट घेतलेला आहे. ही राईट्स लेटर. आता हे झालं तुम्हाला सिंपल प्रेझेंट आहे, म्हणजे साधा वर्तमान काळ, म्हणजे हा नियम झाला. अशा प्रकारे वाक्य करू शकतो. आता याच्यामध्ये जसं इथे ही राईट्स घेतला आपण, पण हिच्या ठिकाणी इथं जर करता आय असता तर आपण इथं काय केलं असतं, आय राईट अ लेटर. काय घेतलं असतं आपण, आय राईट अ लेटर. हा फरक कळला का तुम्हाला, इथं राईट्स का इथं राईट का, लक्षात आलं काय. इथे काय घेतलंय मी राईट, इथे काय घेतलंय मी राईट. कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर कर्त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास येस किंवा येस प्रत्यय लागतो. काय लागतो, येस किंवा येस प्रत्यय. या ठिकाणी एखादे नाऊन जरी घेतले असते, इथं राम जरी घेतले असते, राम राईट्स अ लेटर झाले असते, म्हणजे कुठली जर नाऊन घेतले असते तरी इथं कुठला प्रत्यय लागला असता, येस किंवा येस. हे कुठलं उदाहरण झालं तुम्हाला, सिंपल. तुम्ही फक्त एकच काम करायचं, लिहून घ्यायचं आणि फॉर्म्युला लिहायचा, बाकी उदाहरण तुम्हाला कळून जाईल. हा कुठला टेन्स झाला मग, सिंपल प्रेझेंट टेन्स.